नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कसा काय मन जरी नसलं तरी खरंच ऐका शेवटपर्यंत. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला पहिलीच एक गोष्ट आठवली माझ्या आयुष्यात घडली. माझी आजीने हमेशा सांगायची की ताई, तुला कधी कोणाच्या भरोशावर राहायचं नाही, कधी कोणाचं ऐकायचं नाही. चांगलं सांगितलं, आपल्याला पटलं तरच ऐकायचं, आता कोणाचं ऐकायचं नाही जास्त. आणि स्वतःच्या हिमतीने पुढे जायचं. माझी आजी नेहमी सांगायची मला, आपली जिद्द खूप मोठी असते, आपली जिद्दच आपल्याला पुढे नेऊन दाखवते. दुसऱ्याच्या सहाऱ्याने नाही चालायचं कधी. असं नाही सहारा लागतो, एक दुसऱ्याचा सहारा तर पाहिजेच असतो असं नाही, पण जे ऐकायचं तेच ऐकायचं. पण तेव्हा कशी होते, लहान होते, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. ते बोलायचे, ऐकायचं नसतं, पण ते शब्द आता आठवतात. खरंच हो, खरे बोलत होते माझे. आपली जिद्द आपलीच असते, कोणाचं न ऐकलेलंच बरं असतं. आणि मी पण पहिल्यापासून हा माझा संसार आहे ना नवऱ्याचा सपोर्ट, ना सासू सासऱ्याचा सपोर्ट, कष्टाला. माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक होती तेव्हा ते काम करायचे. आज 10 वर्ष झालं माझा नवरा घरात आहे. किती 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालं मी एकटे हँडल करते सगळं. घर भाडं, मुलं सांभाळणं, मुलांचं शिक्षण सगळं एकटे हँडल करते. माझी आजी बोलायची तशी, स्वतःच करायचं आणि आपलं कष्ट आपल्याला पुढं घेऊन जातं. खरं आहे ते पण, कष्टानेच माणूस पुढं जातो. तर गावी होते काही दिवस राहायला मी, लगीन झाल्याच्या नंतर होते 2-3 वर्ष गावाला राहायला. पण गावाला मी कष्टानेच कमावलं होतं सगळं. घर माझ्या नवऱ्याचं शेती होते गावाला, कष्टानेच कमावलं होतं सगळं. पण काय म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यात आलं की त्यांना देखवत नाही. कष्टाने जरी केलेलं असतं ना बाबा आपण, तरी एखाद्याला नाही देखवत. पण तो समोरचा कष्टानेच पुढे जात असतो. त्याला काय वाटतं की अरे माझ्याच्याने एवढं नाही झालं, ह्यांनी कसं काय एवढं केलं. 1-2 वर्ष व्यवस्थित चाललं. पण एक जमीन होती, ती जमीन वहीत केली, ऊस केला. 1 वर्ष ऊसाचं पीक काढलं. दुसऱ्या वर्षी सामाई काढली जमीन होती. सगळ्यांना असं वाटलं की अरे हे एवढं कमावत होतं, त्यांचं एवढं चांगलं. पण ती मेहनत आमची होती ना, शेती तुमची होती मान्य आहे, सामाई काढली होती, ती खाती पोट झाली नव्हती, पण मेहनत तर आमची होती. आम्ही कष्ट केलं तर रात्रंदिवस त्याच्यामध्ये. घर बांधलं, सगळं व्यवस्थित केलं. आणि ते ऊसाचं पीक त्यांच्या डोळ्यात आलं की हे एवढं म्हणजे पीक काढत होतं, एवढी उत्पन्न काढत होतं, त्यांच्या डोळ्यात आलं. आणि एके दिवशी त्यांनी आम्हाला साईडला केलं की नाही, ही आमची जमीन आहे, तुमचा नाही अधिकार. आणि खाती फोड झाली नव्हती, त्याच्यामुळं आपल्याला जास्त बोलता नाही आलं. चालू पिकामध्ये नांगूर घातला तर काय हरकत नाही. म्हणजे तसं चालू पिकामध्ये नांगूर नाही घालू शकत नाही, पण ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे सगळं आपलेच होते ना, परके नव्हते. म्हणून भांडण वाद काय केलं नाही. त्याच्यामुळं मला परत गाव सोडून मुंबईला यावं लागलं. आता गावाला एवढं चांगलं होतं, व्यवस्थित चाललं असतं, पण अक्षरशः घरदार सगळं सोडून मला इकडं मुंबईला यावं लागलं. हे आपलेच माणसं आपल्याला कधी पुढे येऊ देत नाही. आज पहिल्यांदा मी बनवलं आहे आपल्या माणसाबद्दल व्हिडिओ, पण आपली माणसं आपल्याला कधी नाही वाटते. तसे सगळेच नाहीत, 10तून 1 म्हणजे असे लोक 10तून 1 आहेत. कष्टाने, आपल्या कष्टाने जरी केलं ना
ते पण नाही त्यांना सहन होत. स्वतःचं कष्ट करायचं नाही, दुसरं करतं त्याला पण नाही पुढे जाऊ द्यायचं. खूप सगळं काय केलं, गाया होत्या, बैल होते, सगळं होतं. आणि पहिलेच गावचे होते, तर गावचं मला माहिती होतं सगळं. वावरातलं काम सगळं माहिती होतं मला. असं नाही की कोणचं काम मला माहीत नव्हतं म्हणून. पण नाही जमत दिलं ते. आजच्या घडीला असं वाटतं मी गावाला जायला पाहिजे. पण आज ती जमीन मी सोडून दिल्याच्या नंतर ती पडीत पडली. आता कोणी करायला जात नाही, आता नाही कोण करायला जात. जोपर्यंत मी करत होते तोपर्यंत सगळ्याच्या डोळ्यात होते. सगळ्याला असं वाटायचं